जुना बैल बाजारामध्ये जो काही पूर आला होता, घरामध्ये पाणी शिरलं होतं, आपण त्यातल्या एका घराची पाहणी करायला आलो आहेत. हे घराची उंची बघा, साधारणतः 1-5.5 फुटापर्यंतची उंची असेल. हा घराचा मुख्य दरवाजा आहे. तुम्ही आतमध्ये येऊन बघू शकता की पूर्णपणे गाळ आहे. आतमध्ये सर्व सामानाची अस्तव्यस्त वाताहत झालेली आहे. आणि मुळात म्हणजे या घरात जे माया जाधव म्हणून राहत होत्या त्या होत्या दोन्ही पायाने अपंग, 100% अपंग आहे. तुम्ही आतमध्ये येऊन पाहू शकता की हे त्यांचं घर आहे. आणि या घरामध्ये त्या आणि त्यांची आई ज्या वयस्कर आहेत की ज्यांना काही आधार नाही, जशा या 2 महिला या पडक्या घरामध्ये राहत होत्या. या पावसाने इतकं यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे की घरात एकही कामाची वस्तू तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही. सगळे भांडे कुंडे तुम्ही अजून आतमध्ये येऊन पाहू शकता. ही आतली जी खोली आहे, ही आतली जी खोली तुम्ही येऊन पाहू शकता. ह्याच्या आतल्या खोलीमध्ये साधारणतः जर भिंतीचा जर ओलावा बघितला तर छाती एवढा, म्हणजे साधारणतः 4-4.5 फुटापर्यंत पाणी या घरामध्ये शिरलेलं दिसतंय. आणि इकडं बघा, हे त्यांचा किचन आहे. साधारणतः या ठिकाणी ते स्वयंपाक बनवत असतील. या ठिकाणी सगळी भांडी कुंडी अस्तव्यस्त झालेली. इथं यांचा गॅस आहे. या ठिकाणी किचनचा टेबल दिसतोय. आणि ही जी भिंत आहे, ही भिंत नशिबाने ती बाहेरच्या साईडला पडली, कारण की ते या ठिकाणी झोपल्या होत्या. हे काय त्यांचं अंथरूण दिसतं. या ठिकाणी ते झोपल्या होत्या. जर ही भिंत आतमध्ये पडली असते तर त्यांच्या जीवितास मोठा धोका झाला असता. त्यांचा जीव याच्यामध्ये जाऊ शकला असता. पण सुदैवाने असं काही घडलं नाही. ही जी भिंत आहे ती बाहेरच्या बाजूला पडली. आणि शेवटी त्यांना शेजारच्यांनी त्यांना ह्या पाण्यातून जवळ छाती साधारण 1.5 इथं पण तुम्हाला दिसते ओलावा. मग ही उंची जर पाहिली तर जवळपास 4 ते 4.5 फुटापर्यंत जी उंची या एवढ्या पाण्यात त्या बुडाल्या होत्या. शेजारचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढलं. त्यांना बाहेर काढल्याच्या नंतर त्यांचा जीव वाचवला. त्यांच्या आईला पण बाहेर काढलं. आता हे तुम्ही पाहू शकता, ही अशीच या भागातील प्रत्येक घराची अवस्था आहे की घरातलं सगळं सामान होऊन गेलेलं आहे, पैसे होऊन गेलेले आहेत, आधार राहिलेलं नाही आहे, धान्य राहिलेलं नाही. त्यांच्या आज जेवणाची सुद्धा सोय आज या ठिकाणी कोणतीच नाही राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना कोणाचा आधार नाही आहे. तुम्ही ही पाहू शकता की या घरामध्ये विजेचं कनेक्शन पण आलेलं आहे, लाईटीचं कनेक्शन. योगायोगाने हीच जर वीज पाण्यामध्ये उतरली गेली असती तर अजून वेगळा अनर्थ घडला असता. पण आता तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी लाईटीचे बोर्ड, खाली चार्जर, काय देवघरातलं सामान, किरकोळ. आता ह्याच्यामध्ये काय तर त्यांचे कपडे असतील, त्या ठिकाणी अंथरुणे. हे घडलं ते सगळं त्यांच्या झोपेत असताना साधारणतः 5:30-5:30च्या दरम्यान त्यांना जाणवलं की पाणी शिरलं आहे आणि आपण कुठंतरी पाण्यामध्ये. आणि साधारणतः हा जो परिसर आहे जुना बैल बाजार, हा जरी खर्डी ओढ्याला लागून जरी असला तरी आजपर्यंत इथं राहणारे जे वयस्कर लोक आहेत, साधारणतः त्यांचं आज वय 60-70 जरी असलं तरी ते सांगतात आम्ही आमच्या आयुष्यात कधीच एवढं पाणी ह्या भागामध्ये पाहिलं नव्हतं. आणि ह्या पाणी यायला 2 कारणं आहेत. एक तर ओढ्याला आलेला पूर आणि पाठीमागून जी दफनभूमी आहे मुस्लिम समाजी, त्या भागातून एक पाईप टाकून ह्या भागाला पाणी काढून दिलेलं आहे. जो त्या भागातलं जे पाणी वनीकरणातलं, तर ते जे पाणी साचतं त्याला एक पाईप टाकला रोडच्या खालून पाठीमागून. आणि तो जो पाईप डायरेक्ट ह्या वस्तीमध्ये सोडून दिलेला आहे. तो जो पाईप मागून येतो आणि इकडून जे ओढा, हे दोन्हींच्या मध्ये ही वस्ती अडकलेली. हा जो पाठीमागून येणारा जे पाणी आहे ते इतक्या प्रमाणात आत्ताच होतो. आपण जाऊन पाहूया की नक्की ते पाणी कुठून येते आणि त्या पाण्याचा सोर्स काय. आणि ते पाणी जर डायरेक्टली अंडरग्राऊंड करून जर डायरेक्ट ओढ्याला सोडलं असतं तर हे जे पाणी चढल्याचं प्रमाण हे नक्कीच कमी झालं असतं. पाहू शकता इतकी अशी दुर्दैवी अशी घटना घडली आहे. आणि नक्कीच आता मनसरमधल्या असतील किंवा निगोटवाड्या असतील, या ठिकाणी लोकांनी पुढे येऊन या गरीब कुटुंबांना मदत करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर, मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.